पुढील प्रश्न आपल्याला अशा प्रकारे आहे. 5 चा x प्लस 1 वा घात कंसात प्लस 5 चा 2 वजा x वा घात बरोबर 5 चा तिसरा घात अधिक 1 अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. इथं आता तुम्ही तर कन्फ्यूज, प्रश्न गंभीर, समस्या निर्माण करणार आहे, विषय तो नसतो. जसं आपण अवयव पाडा पद्धतीमध्ये पाहिलं त्याप्रमाणे संख्येचा घात कितवा विचारलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे, बरोबर ना. मग त्या पद्धतीमध्ये आता इथं किती आहे बाबा, x प्लस 1, मग म्हणून 5 चा कितवा घात दिलाय तुम्हाला ते पाहिजे. कितवा, x प्लस 1 म्हणजे 1 वा पहिलं, म्हणून आपण गुणिले 5 करायचं, बरोबर. समोर किती आहे, इकडं अधिक आहे, मग अधिक, बरोबर. आता अधिक मध्ये काय तुम्हाला 5 चा दुसरा वजा x केले, 5 चा कितवा घात आहे आपल्याकडं दुसरा वजा x हे तुम्हाला दिलेलं आहे. मग 5 चा दुसरा असेल तसा गुणाकारामध्ये वजा x म्हणून x वा घात बरोबर 5 चा कितवा घात तिसरा म्हणजे काय काढायचं आपल्याला, 5 चा घन, तिसरा घात म्हणजे घन, दुसरा म्हणजे वर्ग, माहिती आहे ना. 5 चा घन किती आहे ते बघायचं तुम्हाला आणि त्याच्यात ऍड 1 करायचं. आपण वर्ग जर काढला तर 25 आहे, बरोबर, अशा प्रकारे येते. मग आता ते 5 चा तिसरा घात अधिक 1, मग 5 चा 25 आणि 25 5 125 अधिक 1 करायचं म्हणजे आपल्याकडे येणार किती, 126. हे अधिक 1 आहे बरं का, लक्षात ठेवा. आता ह्या आलंय, आता काय करायचं म्हणून जसे आलं तसं ठेवायचं. आता कुठपर्यंत जसे आलं तसं इथं काय x, इकडे घेऊ आपण x गुणाकारामध्ये 5 अधिक 5 चा वर्ग किती आला 25 अधिक, बरोबर 25 आले अधिक. परत इथं 5 चा कितवा घात रे, वजा x वा घात, म्हणून वजा x लिहिला आपण, बरोबर किती दिलेले तुम्हाला 126 इथं दिलेले, मग इथं 126 जसे आला तसे. आता इथं x वा घात आहे, दोघांचा गुणाकार इथं वर्ग आपण घेतला, पुढे आपल्याला x वा घात दिलेला जशाला तसा आहे, हे वजा x आहे त्याला. मग आता काय करायचं, बेरीज, मग म्हणून 5 चा x वा घात गुणाकारामध्ये 5 अधिक तुम्हाला दिलेले, अधिक 25 हा x वा घात या ठिकाणी आला, बरोबर तुमचे 126 आपल्याला दिलेले आहे. आता जर भागाकार आपण केला इथे वजा x वा घात म्हणून आपण इथे x वा घात लिहू द्या. थोडं हे करा, समजून घ्या, कारण संख्या थोड्या बारीक लिहिल्यात मी, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही स्वतःमध्ये समजून घ्या. आता काय करायचं, असं समीकरण आल्यानंतर इथं भागाकार मानला आपण, इकडे गुणाकार आहे, बेरीज भागाकार बरोबर 126 आपल्याला दिलेला आहे. मग आपण काय करू, x वा घात जो आहे त्याच्या बरोबर a घेऊ. समजा इथं बघा, समजा आपल्याला काय करायचं, आता जो त्या 5 चा कितवा घात दिलेला आहे तुम्हाला x वा, मग काय करायचं, जे जिथे तिथं 5 आपल्याला दिलेले आहेत त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला a घ्यायचं. a चीच किंमत आपल्याकडे 5 चा x वा घात असं समजून चला. मग जर असं केलं आपण तर काय येईल, जर असं केलं आपण तर आपल्याकडे येणार काय बघा. आता इथे x वा घात आहे, मग 5 गुणिले a म्हणजे इथे येणार तुमचं 5a. ह्या 1 ची किंमत आपण a मध्ये घेतलेली आहे, आलं लक्षात, आलं. मग आता काय करायचं, इथं 25 आहेत, भागाकारामध्ये 5 म्हणजे a बरोबर 126 घेतलं, आलं का. बघा इथे गुणाकार होता, म्हणून आपण काय केलं, 5 ची किंमत काय घेतली, a गुणिले 5 म्हणजे 5 हे आपल्याकडे आलेला आहे, अधिक 25 जशाला तसे छेदामध्ये 5 x होते म्हणून आपण त्याला a घेतला. आता काय करायचं तुम्हाला ते बघू आपण. ह्या 5 आणि a च्या वर्गाचा आपण पहिले गुणाकार करू. समीकरण काय पूर्ण आपल्याला माहित आहे का, नाही. मग आपल्याला काय करायचं, ठिकाणी या दोघांचा गुणाकार, 5 गुणिले
आणि एचा काय करायचं तुम्हाला गुणाकार करायचा आहे. मग किती येईल बाबा 5 गुणिले ए आणि एचा गुणाकार तुमच्याकडे किती आला. म्हणून या ठिकाणी आपल्याकडे आला 5 एचा वर्ग. आता अधिक दिलेला आहे तुम्हाला. मग आपण संख्यामध्ये बदल करू. 126 इथं घेऊ, ते अधिक आहेत म्हणजे इथं काय झाले वजा. हे 25 अधिक होते, अधिकच राहणार कारण त्याला बरोबर चिन्ह ते आपल्याला पलीकडे घालायचं. मग इथं हे 25. आता आपल्याकडे काय आलंय, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडची संख्या अलीकडे घेतली आणि ही गुणाकारामुळं बरोबर चिन्हाची आपण काय केली पलीकडे घेतली. समीकरण तयार झालं. मग आता बरोबर चिन्हाच्या नंतर काहीच नाही म्हणजे काय आलं आपल्याकडे शून्य. मग आता हा शून्य घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जिथं जिथं 5 होते तिथं तिथं आपण काय घेतलेलं आहे ए. बरोबर. मग इकडे जर आपण गुणाकार केला 5 गुणिले ए गुणिले 26 तर आपलं काय येईल 26 ए किंवा 125 काय 26 म्हणजे इथला एक आपण ऍड केला ना 5 5 25 25 5 1600 मधला एक ए आपण ऍड केला. त्याच्यामुळे इथं आता यांचा गुणाकार मध्ये इकडे पण ही संख्या येणार आहे. इथं ए घेऊ आपण प्लस 25 जसे आला तसे राहिले बरोबर आला आपला शून्य. मग आता काय होणार आहे बघा, सोपं करू आपण. मग इथं झाला म्हणून 5 एचा वर्ग आपल्या जागेवर वजा 126 आपल्या जागेवर हा ए वजा अधिक 25 बरोबर 0. तुम्हाला काय करायचं 26 मधून ए वजा करायचं. 26 मधून काय करायचं आहे तुम्हाला एक ए वजा करायचं. मग एक ए वजा केल्यानंतर आपलं काय राहायला लागलंय 5 एचा वर्ग जसा तसा म्हणजे वर्गातला एक 5 ए. बरोबर. जसं आपण मागच्या याच्यात काय करतो त्याचं बरं थांबा इथं सुधरून सांगतो पुन्हा तुमचा गोळ आहे. एचा वर्ग वजा 125 मधून ए गेला म्हणजे एक गेला अधिक झाले 125 झाले 26 मधून ए गेल्यामुळं 25 बरोबर 0. इथपर्यंत समीकरण आपण आपल्या जागेवर आपण व्यवस्थित मांडलेलं आहे. आता याचे अवयव पाडायचे. आता अवयव ही पद्धत सगळे सोप मला तरी वाटतं. बघा समजले का. शंका कुशंका कोणाला असेल तर पटकन विचारा. लय बकळ प्रश्न सोडवले रे. इथपर्यंत लक्षात आहे का तुमच्या आहे का. बघा 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 पटकन बघा. आपण अवयव पाहिले 5 एचा वर्ग होता म्हणून आपण घेतलं 5 एच्या वर्गातला एक कंसामध्ये गेला वजा 25 अधिक 1 वजा 25 बरोबर 0. आता दोन ठिकाणी अवयव आपले कॉमन आहे. मग एका कंसात हे दोघं जाणार, एका कंसात दोन्हीपैकी एकच राहणार. मग दोघं गेल्यावर काय होत असते बघा अडचण होती. मग आता अडचण कशी होणार आहे बघा. म्हणून एका कंसात आलं तुमचं 5 एक ए वजा 1 आणि दुसऱ्या कंसात आलं तुमचं ए वजा 25 बरोबर आला 0. याची किंमत 5 आहे आपल्याकडं. मग आपण काय करू दोघांना बाहेर घेऊ. ए बरोबर एका ठिकाणी राहिलं तुमचं किती 1/5 इथं किती राहिलं 1/5. आता पलीकडे काय राहणार आहे त्याला आपण किंवा किंवा ऑर मध्ये घेऊ शकतो. मग किंवा बरोबर. आता इकडच्या याची किंमत काय येणार आहे ए बरोबर किती येतं दिलेत किती कंसामध्ये तेवढीच किंमत येणार. मग आपण काय करू तर ए बरोबर आले 25 बरोबर. आता जर बघा आता जर आपल्याला काय करायचं याची किंमत किती पकडली होती बाबा 5 एक्स ची जी आपण ए पकडली. मग आता जर समजा तुमच्याकडे ए बरोबर 1/5 आहे किती आहे तिथं ए बरोबर किती येतं 1/5 तर आपल्याला 5x होता प्रश्नामध्ये दिलेला होता. मग ह्या 5x पण काय येणार आपल्याकडे ए बरोबर किती आले तुमच्या 1/5 तर ह्या 5x पण काय येणार तुमच्याकडे 1/5 हेच उत्तर यायला पाहिजे. मग आता जिथं वजा आहे आपल्याला एक असं होतं आणि एक काय होता वजा म्हणजे 2 वजा x होता. 2 वजा काय होता x. मग आता याची किंमत काय करू आपण 5 म्हणजे x ची किंमत किती येते आपल्याकडे 1 वजा 1 आला बरोबर. मग आपल्याला काढायची x ची किंमत तर x ची किंमत तुमच्याकडे किंवा माझ्याकडे किती आली x बरोबर वजा 1 ही किंमत आपल्याकडे आलेली. पण
जर जर आपल्याला ए बरोबर 25 दिलेला असेल तर काय करायचंय तुम्हाला, तर त्या 5x ची किंमत म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय, ह्या 5x ची किंमत पण आपल्याकडे किती आली पाहिजे, 25च येणार ना, जसे जसे आपण किमती घेतल्यात तसं. मग आता नुसता x आपल्याकडे दिलेला आहे, आपण वजा x घेतला होता. मग जर 5च्या डोक्यावर नुसता x आहे, तो वजा नाहीये किंवा काही नाहीये, तर मग आपल्याकडं ह्या 5 ची किंमत येणार आहे 5चा वर्ग. काय आली किंमत तुमच्याकडं, 5चा वर्ग. मग आता x बरोबर घेतलं होतं आपण, मग x बरोबर तुमची किंमत इथं जी आहे 5 ची ती येणार. आपल्याला काय सांगितलं होतं, समीकरण सोडवा. मग एक ही किंमत आली x ची आपल्याकडं, दुसरी काय आली वजा 1 आली, आणि दुसरी काय आली 2 आहे, बरोबर. मग दिलेल्या समीकरणांची जी मुळे आपण इथं लिहू, दिलेल्या समीकरणाची मुळे, एक काय आलं आपल्याकडे वजा 1 आणि दुसरं काय आलं 2, एक आला वजा 1 आणि दुसरं काय आलं 2, ही मुळे आहेत हे तुम्हाला माहित झाले. ही काय आहेत, या समीकरणाची मुळे, ही या समीकरणाची मुळे आहेत. संपला प्रश्न. मी असाच प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला पुन्हा देणार आहे, चटकन सोडवायचा, पटकन उत्तर द्यायचंय, है की नाही. झालं, बोला बघ, बोलायला घाबरायचं.